धन्यवाद धनंजयजी. खरं आपण हॅलो. धन्यवाद धनंजयजी. आपण घोडाबाज ऐकत होता. धनंजयजी पाटील सर, कोपरी गावाचे सपुत्र. चला त्यानंतर वळूया मॅच कडे, जिकडे मॅच आपण पाहतोय देवारे विरुद्ध राणवली. फलंदाजीसाठी सज्ज आहेत ते देवारे संघ. चुकी होते गोलंदाजाकडून. नियम क्रमांक 22च्या वतीने गोलंदाजाला दंडित केले जाते. वाईट चेंडू इथे घोषित केले जाते पंचांकडून. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल आपण पाहतोय. एक ही धावसंख्या. पहिला चेंडू निर्धाव पाहायला भेटला. त्यानंतर एक वाईट चेंडूचा इकडे मारा केलाय गोलंदाजाने. देवारे संघाला चांगली धावसंख्या इकडे उभारावी लागेल. या आधीच्या सामन्यामध्ये हो चांगला फटका पाहायला भेटलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार षटकार. डीजे शैलेश याने समाचार घेतला. सरळ फेकून दिला सीमारेषा पार चेंडू आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचली 7 या आकड्यावरती. कुठेतरी चांगली फलंदाजी आपल्याला देवारे संघाकडून. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला भेटलं. एक धाव पूर्ण केली. चांगली फटकेबाजी इकडे देवारे संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुपारच्या सत्रामध्ये रन बनतात. ज्या पद्धतीने धनंजय सर यांनी सांगितलेलं की दुपारच्या सत्रामध्ये जसजशी मॅच चालू होणार तसतशी धावसंख्या देखील तुम्हाला वाढवावी लागेल. तुमच्याकडून चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी कष्ट करावे लागेल. तुम्हाला घाम गाळावा लागेल आणि त्याच पद्धतीची फलंदाजी देवारे संघाकडून पाहायला भेटते. पाहूया पुढील चेंडू. ओह, त्रिफळ उद्ध्वस्त. डीजे आपल्याला पाहायला भेटलं. गोलंदाज वीरेंद्र एक षटकार काढल्यानंतर त्यांनी कमबॅक नक्की केलाय. चांगली गोलंदाजी. थोडस लेग स्टेकवर केलेला चेंडू आणि सरळ धडकला तो एस्टॅनवरती. क्लीन बोल्ड, क्लीन चेट. मोठा धक्का पाहायला भेटला. शरद नावाचा वादळ संपुष्टात आले. त्याची जागा घेऊन भरून काढण्यासाठी आता दैविक यांना आपण पाहतोय. दैविक यांना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल. जर का तुम्हाला या खेळपट्टीवरती या सत्रामध्ये जर का धावा करायच्या असतील ते 40 ते 45 धावा तुम्हाला कराव्या लागतील. कारण की ही खेळपट्टी या दुपारच्या सत्रामध्ये चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला भेटते. फलंदाजासाठी चांगली योग्य अशी फलंदाजी करता येईल. या बघा पुन्हा समोरच्या दिशेने फटका मारलाय. पाहूया चेंडू सरळ चाललाय. सीमा रेषा पार चौकार. डीजे मग फलंदाजी करताना दाखवून दिलंय. समोरच्या दिशेने लावलेला चौकार त्यांनी दाखवून दिलाय. दैविक दैविक म्हटलं तर एक शक्ती मानली जाते. ते शक्तीप्रमाणे एक प्रहार केला पहिल्याच चेंडूवरती. पाहूया पुन्हा एकदा शपळवून मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पाहूया काय होतोय, काय घडतोय. चेंडू वन बाउन्स. सीमा रेषा पार चौकार. डीजे लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिल्या 16 धावा आल्यात आणि चांगली फलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटली. दैविक कडून सलग 2 चेंडूवरती 2 चौकार पाहिले. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करू नये प्लीज. लक्षात ठेवायचं कर्णधाराने आपल्याकडे वेळेअभावी तुम्हाला जरा जलद गतीने खेळ करावा लागणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश. छोटा कद बडा धमाका आपल्याला पाहायला भेटणार.
नक्कीच हे लहान मुलं असतात ना, त्यांना आपण पाहताना आहे ना, नक्कीच काही वेगळं करणं त्यांच्यात एक शक्ती असते. ती पाहूया आता कशा पद्धतीने विघ्नेश करेल. चला आपण शैलेश यांना पाहतोय फलंदाजी मार्गावर, ज्यांनी पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलेला षटकार आणि पंचांनी इकडे दंडित घोषित केलंय 22 नियमानुसार. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर धाव संख्या जाऊन पोचली 17 या आकड्यावरती. तुम्हाला चांगलं खेळ करावा लागेल जर का या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय कुणबी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पंचांनी इकडे नो घोषित केलाय. कुठेतरी गोलंदाज हा चुकी करतोय. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू नो बॉल, फ्रीटचा चेंडू असेल. आता शैलेश यांना संधी आहे, पाहूया शैलेश कशा प्रकारे या संधीचं सोनं करतात. कारण की तुम्हाला धावसंख्या चांगली उभारायची असेल, चांगली फलंदाजी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजीकडे गचाळ गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. विघ्नेश यांच्याकडून पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू नो घोषित केलाय. त्याच्यानंतर आपण तिसरा चेंडूचा खेळ पाहूया कशा पद्धतीने होतोय. ओहो, सुंदर चेंडू पाहायला भेटला, परंतु फेकी, अचूक फेकी देखील पाहायला भेटली. परंतु एक धाव इकडे आपल्याला पाहायला भेटली आहे. एक धावेने संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवरती, 19 या धावसंख्येवरती. फ्रीटचा चेंडूचा काही फायदा घेता आलेला नाहीये. आता आपण बॅटर पाहतोय दैविक, ज्याने या आधीच्या षटकामध्ये सलग 2 चेंडू 2 चौकार मारले होते. तोच खेळाडू आता स्ट्राईकला. पुन्हा एकदा पुढातला चेंडू, चांगला वेग पाहायला भेटला. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंचांनी इकडे दाद फेटाळले. परंतु चांगला वेगवान चेंडू या गोलंदाजाकडून पाहायला भेटला. कमबॅक केलाय, कमबॅक करावा लागेल. तुम्हाला धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील, कारण अतिरिक्त चेंडूंचा तुम्ही मारा केलेला आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेत नॉकआउट स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. कुणबी चषक 2026 महासंग्राम. विजेता संघ नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. परंतु मंडणगड तालुक्यामध्ये ही नावाजलेली स्पर्धा. पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटत आहेत. कमबॅक केलाय या गोलंदाजाने, कुठेतरी अडचणीमध्ये ठेवलंय दैविक यांना. या स्पर्धेचं नाव आहे 26 वर्ष कंप्लीट केले, 26वा वर्ष आपण पाहतोय. आणि खरोखरच पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याचा समाचार घेतलाय. कार्पेट पद्धतीने चेंडू चाललाय, चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु नकार इकडे आपल्याला पाहायला भेटला. शैलेश यांच्याकडून देण्यात आला. चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये. कुठेतरी एक वाईट आणि नो नंतर या गोलंदाजाने कमबॅक केलंय. पाहूया शैलेश कशारीत्या. 4 चेंडूचे आतापर्यंत, हो हो हो, पुन्हा एकदा मिस चेंडू स्टंप वरून जाताना आपल्याला पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. आता पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती पाहूया किती धावा येतात. कुठेतरी या षटकामध्ये आपल्याला कमी धावा येताना पाहायला भेटल्या. संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. पहिला षटक आपण पाहिला ज्याच्यामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करताना आपल्याला विघ्नेश पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला, पायावर आदळला, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. 2 षटक पूर्ण झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोचलेली आहे ती 21 या धावसंख्येवरती. संघ कर्णधार इकडे यायचे. टॉस घेतलाय का? टॉस घेतलाय. दोन संघांमध्ये लढत पाहणार आहोत पुढच्या मॅच मध्ये. एक साइडला आंबवली संघ तर दुसऱ्या साइडला पनळी संघ. टॉस होतोय. सन्माननीय केतनजी यांच्याकडून कॉइन स्पिन केला जातोय. हेड इज द कॉल. टेल आहे. फिल्डिंग घेण्याचा निर्णय. प्रथमतः आयोजन आणि नियोजनाबद्दल काय म्हणाल? एवढं चांगलं 26 वर्षाचा हा खेळ होता. गेल्या वर्षी तुमची 25 वर्ष कंप्लीट. 26 वर्षामध्ये काहीसं नवं आपण जगमगती ट्रॉफी देखील पाहिली. त्या ट्रॉफीवरती नाव कोरण्याचा प्रयत्न असेल का? नक्कीच असेल.
मॅनेजमेंटचं बोललात तर मॅनेजर एक नंबर आहे, मस्त एक मॅनेजमेंट आहे. हॅलो. मॅनेजमेंट बोललात तर एक नंबर मॅनेजमेंट आहे, मस्त वाटलंय, माहोल पण मस्त वाटतंय. नक्कीच नाणेफेकी जिंकली आहे, काय कौल असेल तुमचा? फिल्डिंग घेतली आहे, तर आम्हाला समोरच्या टीमला 35च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण समोरची टीम एक बलाढ्य टीम आहे, आंबवली संघ. नक्कीच पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा असतील. अंबोली संघ आपणास फलंदाजी दिलेली आहे. किती धावा मारण्याचा प्रयत्न राहील तुमचा? 60च्या वरती 4 ओव्हरमध्ये मारायचा प्रयत्न करू. आणि नक्कीच आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन एकदम चांगलं आहे. धन्यवाद. पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. वळूया सामन्याकडे, जिकडे सामना चालू आहे. एक साईडला देवारे संघ, दुसऱ्या साईडला राणवली संघ. आत्ताच झालेल्या टॉसमध्ये आपण पाहिला वळूया सामन्याकडे. सामना पहा, शपल होऊन मारण्याचा प्रयत्न, फंच फटका, थोडा एलिव्हेशन कमी पाहायला भेटला. झेल खाली एक क्षेत्ररक्षक, परंतु झेल धरणीला दान होताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि इकडे काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला भेटतंय. दोन खेळाडू कॅच वरती आले होते, परंतु प्रयत्न इकडे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण या मैदानावर करावं लागेल, कारण की या मैदानाचा इतिहास आहे की या मैदानावर जो चमकला त्याने या महाराष्ट्रावर छाप सोडलेली आहे. या मैदानाचा इतिहास आहे. प्रशांत घरत असतील, तदनंतर प्रथमेश ठाकरे असतील, त्यांनी देखील इकडूनच सुरुवात केली आहे. मोठमोठे ग्लेन वैती असतील, होंडो सर असतील, यांचं देखील या पिचवरून, या मैदानावरूनच पुढे त्यांची जर्नी झालेली आहे. हो, काय फटका सजवलाय! चेंडू गेलाय लांब लांब लांब, सीमा रेषा पार, षटकार. डीजे चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला शैलेश यांच्या बॅटेतून. हा त्याचा या इनिंग मधील दुसरा षटकार पाहायला भेटला. उत्तुंग भरभराटीचा षटकार आपल्याला पाहायला भेटला, लांब लांब असा षटकार. पुन्हा एकदा शापळवर माझ्या शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, परंतु आता गती गती पाहायला भेटली. थोडासा ऑफस्टिक वर केलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. आणि हा निर्धाव चेंडू कमबॅक केलाय गोलंदाजाने या षटकामध्ये. आपण पाहू शकता आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. 10 धावा खर्च केल्यात, सॉरी. पुन्हा एकदा कार्पेटमध्ये मारले चेंडू, चेंडू सीमेलगत चाललाय. पाहूया किती धावा होतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु एक धावेनिशी इथे समाधान मानावं लागेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. देऊया एक संधी डीजेला, ऐकूया डीजे राज. चला, पुढचा षटक घेऊन आलेला आहे समीर. पाहूया समीर कशारित्या हा षटक पार पडेल. या आधीच्या षटकामध्ये आल्यात 11, पहिल्या षटकात आल्यात 16, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 5. म्हणजे दुसरा षटक चांगला म्हणावं लागेल. त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी कराव्या. ओहो, कायशी वेगळी ऍक्शन पाहायला भेटली या गोलंदाजाची. मी गावावरून का आलोय तो दाखवतोय समीर. हा खेळाडू आताच माझ्यापर्यंत माहिती पोहोचली आहे, गावावरून आलेला खेळाडू आहे. नक्कीच या पिचचा जरी अनुभव नसला तरी त्याची गोलंदाजीची ऍक्शन आणि गोलंदाजी पाहणे योग्य राहणार आहे. पहा पुढील चेंडू, पाहूया कशा. ओ हो, कुठेतरी शॉर्ट चेंडू आणि त्याच्यावर चांगला समाचार घेतलाय. चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार, चौकार.
की शॉर्ट ऑफ लाईन चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला शैलेश यांनी आणि सरळ फेकून दिला सीमारेषा पार. तुम्ही पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, फुल टॉसला टॉस करून टाकलाय, सरळ फेकून टाकलाय सीमारेषा पार, षटकार. पाहतोय आता शैलेश थोडीशी सेटिंग लावतोय. पहा कशा पद्धतीने या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला भेटला, तिसऱ्या चेंडूवरती उत्तुंग षटकार पाहायला भेटला. आता पाहूया चौथा चेंडूचा खेळ. शैलेश यांच्याकडून चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला भेटते. पुन्हा एकदा सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पहा चेंडू सरळ चाललाय लॉंगच्या दिशेने, वन बाउन्स, टू बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. पिकलाय नक्कीच इकडे शैलेश कुठेतरी पिकलाय. शैलेशने पहा या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार मारून दाखवलंय की मी शेवटच्या षटकापर्यंत का थांबलोय, कोणावर प्रहार करायचा आहे आणि कोणाविरुद्ध संयमी खेळी करायची आहे ते दाखवून देतोय शैलेश. आणि शेवटच्या षटकामध्ये पहा 4 चेंडूमध्ये जवळजवळ 14 धावा कुठल्या आहेत त्या शैलेशाने. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय शैलेश यांना, गोलंदाजी मार्कवर समीर यांना पाहतोय. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 46 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पहा फुलटॉस चेंडू, सरळ भिरकावून दिलाय सीमारेषा पार, षटकार. त्यांच्याकडून पाहायला भेटते समीर यांचा पुरेपूर समाचार इकडे घेतला जातोय. आणि आपण पाहतोय दुसऱ्या चेंडू चौकार षटकार चौकार षटकार पाहायला भेटतोय. पाहूया या चेंडूवरती किती धाव आहेत. शेवटचा चेंडू असेल, खोलवर टप्प्यात चेंडू कार्पेट पद्धतीने मारले चेंडू. पाहूया किती धाव होत. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या गचक क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा बघता बघता इकडे पूर्ण 2 धावांच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोचलेली आहे ती 54 या आकड्यावरती. तुम्हाला जिंकण्यासाठी करायचे तर 55 धावांचं आव्हान ठेवलंय. चांगली फलंदाजी आपल्याला शैलेश यांच्याकडून पाहायला भेटली. नक्कीच शैलेश यांची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. 17 चेंडूवरती 38 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. टाळ्या होत आहेत, गडगड होत आहेत, शिट्ट्या वाजल्या जात आहेत. का तर चांगली फलंदाजी केली आहे, आपल्या संघाला चांगल्या एका संयमी धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलेली आहे. पाहूया रानवली संघ कशा पद्धतीने या 54 म्हणजे 55 धावांचा पाठलाग करेल. तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर शैलेशने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या पद्धतीने तुम्हाला देखील फलंदाजी करावी लागेल. चला या सामन्यानंतर लगेचच रेडी राहायचंय. अंबवली अ विरुद्ध पनळी अ संघ, या दोघांनी लगेचच तयार राहायचंय. पनळी संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. या सामन्यानंतर लगेचच तुमचा सामना रेडी राहायचंय. आपण पाहतोय मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ रजिस्टर्ड आयोजित कुणबी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. 25 वर्ष कंप्लीट झालेत, वर्ष आहे हा 26वा. आणि या 26व्या वर्षामध्ये बरेच असे नवीन नवीन कल्पना आपल्याला पाहायला भेटत आहेत, नवीन नवीन कार्य पाहायला भेटत आहेत. या मैदानावरती मला वाटतं जवळजवळ बरेच मी सामने केलेले आहेत, परंतु ग्रामीणमध्ये एलबी नसायचा आणि तो एलबी देखील या मॅचमध्ये ठेवलेला आहे. चांगले पंच लाभलेले आहेत, चांगले कॉमेंटेटर देखील आपल्याला प्रशांतजी आदवडे सर असतील, धनंजयजी पाटील सर असतील.
नक्कीच चांगली धावसंख्या इकडे उभारली गेली. 55 ही धावसंख्या 54 ही धावसंख्या वगैरे जिंकण्यासाठी रानवली संघाला गरज असेल ती 55 धावांचं भलं मोठं डोंगर आपल्याला पाहायला भेटलं. डोंगर रस्त्यानं आपल्याला पाहायला भेटली शैलेश यांची फलंदाजी. त्यांनी शेवटच्या षटकामध्ये जो कारनामा केलाय तो चांगला कारनामा आपल्याला पाहायला वेळ जवळजवळ शेवटच्या षटकामध्ये 21 धावा येताना पाहायला भेटल्या आपल्याला. आणि संघाचे श्री गणेशा देखील त्यांनी षटकारांनी देखील केली होती. पहिल्या षटकामध्ये पहा षटकार आला होता तो देखील शैलेश यांच्या बॅटीतूनच पाहायला भेटला होता. चांगली फलंदाजी पाहायला भेटली. तशीच फलंदाजी आता रानवली संघाला देखील करावी लागेल. चला गोलंदाजी चला मॅचची होते सुरुवात. आपण पाहतोय आता फलंदाजीसाठी आपण रानवली संघाला पाहणार आहोत. 55चा पाठलाग करायचा आहे आणि तोच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दैविक यांना, ज्यांनी चांगली फलंदाजी केली. आल्या आल्या 2 चौकार त्यांच्या बॅटीतून पाहायला भेटले. तेच आता गोलंदाजी मार्कवर दैविक यांना पाहतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. पाहूया कशा पद्धतीने हाताळला जाईल, कारण या आधीच्या इनिंगमध्ये आपण पाहिला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावसंख्या आपल्याला उभारताना देवारा संघाला आपण पाहिलं होतं. पाहूया त्याच पद्धतीने कशा पद्धतीने फलंदाजी होईल, कारण की प्रत्येकी आपल्याला आहे ना पार्टनरशिप बिल्ड करता आली पाहिजे. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असतं. प्रत्येक सामन्यामध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळला जातो. पाहूया पुन्हा एकदा दैविक सज्ज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुरेपूर त्याचा समाचार घेतलाय. चेंडू चाललाय लॉंगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. भेटले ते संघाचे श्री गणेशा चौकारणीशी पाहायला भेटले रानवली संघाचे. आता पाहूया कशा पद्धतीने आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला भेटते निखिल यांच्याकडून. चांगली फलंदाजी करावी लागेल तुम्हाला सामन्यामध्ये. कुठेतरी तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जावा लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तेवढा चांगला फटका. पाहूया क्षेत्ररक्षक आहे, गडी झालाय बाद. मोठा धक्का, मोठा आदरा. निखिल नावाचं वादळ संपुष्टात येताना आपल्याला पाहायला भेटतोय. पाहायला भेटते पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी टप्पा पाहाला ऑफस्टिकच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटला आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि गडी झालाय बाद. आपण पाहतोय निखिल नावाचा वादळ. त्याच्यानंतर आता नवीन फलंदाज आपण पाहतोय वीरेंद्र यांना. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल तुम्हाला जर का चांगली एक ज्या पद्धतीने शैलेश आणि दैविक मध्ये पार्टनरशिप झालेली त्या पद्धतीची पार्टनरशिप करणं गरजेचं राहणार आहे. परंतु गोलंदाजही तितकाच चांगला आपल्याला पाहायला भेटतोय दैविक. रानवली संघ ज्या पद्धतीने देवारे संघाने धावसंख्या उभारल्या त्याची पाठलाग करताना तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. पाहूया दैविक सज्ज. पुन्हा एकदा ऑफस्टिकला केलेला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. फिल्डिंग मध्ये क्षेत्ररक्षकांमध्ये फरक आपल्याला पाहायला भेटला. कुठेतरी हा ना मध्ये खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटले, परंतु एक रन घेताना आपल्याला पाहायला भेटलंय रानवली संघाकडून. या 1 रनाने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. संत गतीचे क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय या मैदानावरती. आयोजन नियोजन आपण पाहतोय कुणबी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. आणि या महासंग्रामाचं विजेता पद नक्कीच आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या रविवारी आपल्याला पाहायला भेटणार आहे. चांगली लढत पाहायला भेटली. एक साईडला बोरखत संघ देखील विजयी झाला. चांगली ती लढत पाहायला भेटली. धामणी संघ विजयी झाला, त्यांची देखील चांगली लढत पाहायला भेटली. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षण थोडंसं मिस झालेलं आहे. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. या 1 धावेने संघ पोचलाय 6 या आकड्यावरती. तुम्हाला मोठे फटके पॉवर प्ले मध्ये खेळावे लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल, परंतु तेवढीच सेन्सिबल आपल्याला गोलंदाजी देखील दैविक कडून पाहायला भेटले. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाज दैविक याने कमबॅक केल्या. दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला भेटली. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती 1-1 धाव खर्च करताना आपल्याला पाहायला भेटले. 4 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 4 चेंडूवरती 6 धावा येताना पाहायला भेटल्यात. पुढील चेंडू पाहूया दैविक यांचं.
कशा पद्धतीने हाताळलं जाईल. ओहो, वाईट चेंडू होता परंतु त्याच्यामध्ये बॅटची कडा लागून सरळ चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार, चौकार. सरळ सीमारेषा पार जाणारा चौकार आपल्याला पाहायला भेटला. या पद्धतीचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. आता पहा, संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचली 10 या आकड्यावरती. अजून देखील एक शेवटचा चेंडू बाकी आहे. जर या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर कुठेतरी समाधानकारक पॉवर प्लेची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मागे मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेने संघाची वैयक्तिक धावसंख्या 11 या धावसंख्येवर पाहायला भेटते. एक षटक पूर्ण झालेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 जिंकण्यासाठी अजून गरज आहे. चौदा 14 धावा तुम्हाला उभाराव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. करावे लागतील प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 2 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. नक्कीच शैलेश यांची पाहिली आपण 17 चेंडू 38 धावांची खेळी. त्या पद्धतीची खेळी तुम्हाला करावी लागणार आहे जर का या सामन्यामध्ये राहायचं असेल. आणि चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटते. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय पार्थ यांना. ज्या पद्धतीने दैविक याने गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये, त्याच पद्धतीने तुम्हाला पार्थला देखील गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय हा नारंगी ग्रामस्थांचा ऐतिहासिक नारंगी मैदान, जिकडे खेळण्यासाठी लहान मोठे खेळाडू उत्साहित असतात, तोच मैदान आपल्याला पाहायला भेटतोय. या कुणबी चषकासाठी आयोजकांनी ठेवलेलं आहे आणि खरोखरच या कमिटीचं जेवढं म्हणावं तेवढं आभार असेल. ओहो, पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. एलिव्हेशन थोडा टायमिंग आपल्याला प्रॉपर पाहता नाही आलं, परंतु 2 धावा बघता बघता इकडे कंप्लीट झालेल्या आहेत. टायमिंग करावं लागेल तुम्हाला या दुपारच्या सत्रामध्ये. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर तुम्हाला एलिव्हेशन चांगलं द्यावं लागेल फलंदाजीमध्ये. चेंडू सीमारेषा पार करायचं असेल तर तुम्हाला ताकद लावावी लागेल, तुम्हाला थोडेसे कष्ट करावे लागतील. चला पाहूया पुढील चेंडूचा खेळ. आपण पाहतोय पार्थ यांचा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया कशा रीतीने हाताळला जाईल. पुन्हा एकदा पार्थ सज्ज, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. तेवढाच गॅपच्या दिशेने चेंडू चाललाय. फील्ड होते, चांगली फील्ड पाहायला भेटली. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता दुसरी धाव देखील इकडे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटत. म्हणजे 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात. आता जिंकण्यासाठी गरज असेल 40ची. 16 चेंडू 40 धावा करायच्या आहेत. 16 चेंडू 40 धावा म्हटलं तर तुम्हाला 5 ते 6 फटके मोठे करावे लागतील, मारावे लागतील. ज्या पद्धतीने शैलेश याने शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 उत्तुंग षटकार मारले, त्या पद्धतीने तुम्हाला फटके करावे. परंतु पंचांनी इकडे हात समांतर करून वाईट चेंडू घोषित केलेला आहे. या वाईट चेंडूनी संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. चला पुढील चेंडू पार्थ यांचा पाहूया कशा पद्धतीने हाताळला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी पाहायला भेटली, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालेली आहे. काय झेल पाहिला, अप्रतिम झेल इकडे पाहायला भेटते. सुंदर झेल इकडे पाहायला भेटतंय. एक हातामध्ये घेतलेली झेल आपल्याला या सामन्यांमध्ये पाहायला भेटते. आजच्या झालेल्या 3 ते 4 सामन्यांमध्ये सर्वात उत्कृष्ट झेल पाहायला भेटली आपल्याला शैलेश यांच्याकडून. ज्यांनी चांगली फलंदाजी केली त्या शैलेशने चांगलं क्षेत्ररक्षण करताना झेल देखील आपल्याला त्याच्याकडून पाहायला भेटलं. उत्कृष्ट झेल, एक हाताने घेतलेलं झेल पाहायला भेटलं. गडी बाद झालाय, गडी तंबूच्या दिशेने चाललाय. वीरेंद्र ज्याने आता त्याची वैयक्तिक 9 धावा, त्यांची 9 धावांची खेळी पाहायला भेटली होती, त्याच पद्धतीची खेळी आता आलेल्या खेळाडूला करावं लागेल. नवीन बॅटर आपण पाहतोय समीर यांना. पाहूया समीर आपल्या संघासाठी काय करतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू उडवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, षटकार. या पद्धतीची फलंदाजी इकडे पाहायला भेटली. एक गडी बाद झाल्यानंतर
समीर आले आणि समीर यांनी चेंडूला सरळ प्रेक्षकांमध्ये धाडून टाकलं. षटकार. या षटकाराने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचली 22 आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी समीकरण असेल 14 चेंडू आणि 33 धावा. 14 चेंडू 33 धावा तुम्हाला करावं लागेल. असेच अजून एखाद दोन फटके मोठे आले तर नक्कीच समीकरण कुठेतरी वेगळीकडे जाऊन पाहायला भेटेल आपल्याला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू पंचांनी समांतर हात केलेले आहेत. वाईट चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धाव पाहायला भेटते. सामन्यामध्ये रोमांच वाढलाय. 14-32. 14-32. करावं लागेल. श्रम पराकष्ट करावा लागेल. आपल्याला या कुणबी चषक 2026 वरती नाव कोरायचं असेल, पुढच्या फेरीत जायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी पराकष्ट करावं लागतील. कष्ट करावं लागेल. पाहूया काय होतंय, काय बिघडतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू. त्याच्यावर चांगला प्रहार पाहायला भेटलाय. एलिव्हेशन थोडी कमी पाहायला भेटली. झेल होऊ शकली असती परंतु झेल धरणीला दान आणि चेंडू सरळ वन बाउन्स निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. आ, 28. हे 13 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 28 धावांची गरज आहे. पाहूया काय. समीर आला आणि समीरने दाखवून दिलं की मी का आलोय. मी आलो परंतु या शॉट मध्ये थोडे एलिव्हेशन कमी पाहिलं. 2 खेळाडू. पाहूया काय होतंय, काय घडतोय. मिस कॉलिंग इकडे पाहायला भेटली. 2 खेळाडूंमध्ये झेल धरणीला दान झाली. पाहूया काय होतंय. फेकी चांगली झाले का, परंतु फेकी खराब आपल्याला पाहायला भेटली. झेल करणं गरजेचं होतं कारण समीर यांच्या फलंदाजीमध्ये आपण पाहिलं होतं. चांगली फलंदाजी करताना समीर यांना पाहिलं कारण की पहिल्याच आल्यानंतर षटकार आपल्याला पाहायला भेटला. त्यानंतर एक चौकार पाहायला भेटला. आता काय 26 पाहिजेत. आता पाहूया काय होतंय, काय घडतोय. तुम्हाला करावं लागेल. 13 धावांचं रन रेट. चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. 13च्या आतमध्ये प्रत्येक षटकामध्ये गोलंदाजाला करावं लागेल गोलंदाजी. तर बॅटरला 13चं प्लस करावं लागेल तर कुठेतरी या सामन्यामध्ये तुम्ही. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय जिग्नेश यांना. मला वाटतं ओपनिंगला आलेले परंतु अजूनपर्यंत स्ट्राईक नाही त्यांना भेटली. पुन्हा एकदा दैविकला दुसरा षटक घेऊन येताना आपण पाहतोय कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. कारण दैविक यांनी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या परंतु पॉवर प्लेचं षटक होतं. हा षटक आहे आपण पाहतोय तिसरा षटक ज्याच्यामध्ये पॉवर प्ले नसणार आहे. पाहूया त्याच्यामध्ये किती धावा खर्च करतात दैविक. चला लगेच जास्त वेळ घ्यायची नाही विनंती असेल. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय जिग्नेश यांना. कशा पद्धतीने फलंदाजी करतील आपल्या संघासाठी पाहणे योग्य राहणार आहे. पहिला चेंडू सरळ. कॅच मिस पाहायला भेटलं. चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. ही चुकी कुठपर्यंत आता तुम्हाला भोगावी लागेल कारण या आधीच्या सामन्यामध्ये धनंजय सरांनी सांगितलं होतं की या मैदानावरती ज्याला जीवनदान भेटलेलं आहे त्यांनी नंतर मॅच खाऊन गेलेली आहे. नक्कीच आता पाहूया जिग्नेश कशा पद्धतीने फलंदाजी करतील. फटका चांगला सजवला होता. टायमिंग प्रॉपर होती. थोडीशी ताकद कमी आपल्याला पाहायला भेटली त्या फटक्यामध्ये. आता समीर स्ट्राईकला आहेत. पाहूया कशा पद्धतीने. वैयक्तिक 10 या आकड्यावरती समीर यांना आपण पाहतोय. चला जास्त वेळ घ्यायचं नाही विनंती असेल. राईट अँड लेफ्ट हँड बॅटर कॉम्बिनेशन आपल्याला या दोघांमध्ये पाहायला भेटते. एक साईडला समीर दुसऱ्या साईडला जिग्नेश. जिग्नेश यांनी देखील चांगला फटका मारून दाखवलं की माझ्यात देखील क्षमता आहे. समीर पुन्हा एकदा सज्ज परंतु थोडंसं आपल्याला फंबल होताना पाहायला भेटलं. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता दुसरी धाव देखील
इकडे पूर्ण केलेली आहे. चोरटी धाव आपल्याला पाहायला भेटली. समीर यांच्या भेटीतून आल्यात 2 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. तुम्हाला मोठे फटके, एखाद मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये ऑन होऊ शकता. आता गरज असेल 10 चेंडू आणि 23 धावा. तेहतीस धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वर पाहायला भेटते. पुढील चेंडू लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय जिग्नेश यांना शफळवर मारण्यात आपल्याला फुल टॉस चेंडू. पाहूया, फटका चांगला सजवलाय. कॅच, हा हा, काय कॅच पाहायला भेटते. चांगली पहिली कॅच सोडला. पकडताना आपल्याला शैलेश पाहायला भेटले. देऊया संधी डिझेला. आलेले संघ आहेत त्यांनी आपापले टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. विनंती असेल आयोजकांकडून कळवण्यात येते. चला, समीर जिग्नेश बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज विघ्नेश यांना पाहतोय. पळवून मारण्याचा प्रयत्न पहा. चांगली फलंदाजी पाहायला भेटते विघ्नेश यांच्याकडून. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु एक धावेनिशी ते समाधान मानावं लागेल. आणि चांगली गोलंदाजी आपल्याला दैविक कडून पाहायला भेटते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं त्याला 11 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पहा 5 धावा आल्या. तर 5 चेंडूचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये एक विकेट देखील पाहायला भेटले. म्हणजे या संघासाठी नक्कीच एक महत्वाचा खेळाडू मानला जातो दैविक. तोच आपण पाहतोय ज्यांनी फलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला भेटली. शापा लावून मारण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. सरळ पायावर आदळला गेला चेंडू. चांगला वेगवान चेंडू पाहायला भेटला. षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहूया धाव संख्या किती झाली ती. 34 धाव 34 धाव संख्या झालेली आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान असेल. देऊया संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. समतोल धावसंख्या पाहावी लागेल, कारण या आधीच्या इनिंगमध्ये देवारे संघाचा देखील तेवढा स्कोर होता जेवढा रानवली संघाचा आता आहे. आत्ता ह्या वेळेला आहे. परंतु नंतर शेवटच्या 4थ्या षटकामध्ये जे शैलेश यांनी फलंदाजी केलेली ती पाहणे योग्य आहे. कारण आपण पाहिलं चौकार षटकार चौकार षटकार चौकार, त्या पद्धतीची फलंदाजी शैलेश यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटली. तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि त्याच 21 धावांची गरज आता आहे. 6 चेंडू आणि 21 धावा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफलाईन चेंडू पाहायला भेटला. पंचांनी हात समांतर, वाईटचा इशारा इकडे आलेला आहे. अतिरिक्त म्हणजे 6 चेंडू 20 धावा. आता समीकरण कुठेतरी 6-20 म्हणजे 2 ते 3 मोठे फटके, 3 मोठे फटके तुम्हाला मॅच मध्ये नक्कीच आणू शकतील. प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. समीर अजून देखील आपण पाहतोय पिच वरती, कारण की त्याच खेळाडूने या सामन्यामध्ये एक षटकार लगावलाय. शापळवून मारण्याचा प्रयत्न, एज गडी बाद.
चला नवीन बॅटर आपण पाहतोय रोहन यांना. आता 5 चेंडू 20 धावांची गरज असेल. मोठे फटके येणं गरजेचं. पहिला समोरच्या दिशेने मारल्या झेल धरणीला दान होताना आपल्याला पाहायला भेटते. ओहो हो हो, हे काय घडतोय. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. आता 4-19चं इक्वेशन आपल्याला पाहायला भेटतोय. समीर स्ट्राईकला आहेत. समीरमध्ये ताकद आहे कारण या गडीने 2 चेंडूमध्ये 10 धावे मारल्यात. म्हणजे याच्यामध्ये ताकद आहे, हिंमत आहे. तुम्हाला कष्ट करावं लागेल, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. 3 मोठे फटके मॅचला तुम्ही कुठेतरी तुमच्या दिशेने वळवू शकता. प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, एलिव्हेशन कमी पाहायला भेटली. कॅच वरती झालाय गडी बाद. समीर नावाचा वादळ देखील आलाय संपुष्टात. 3-18ची इक्वेशन राहील, 3-19ची इक्वेशन राहील. देऊया संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे दोन्ही आले. चला शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 19 धावांची गरज. कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू पहा. 1 धाव पूर्ण झालेली आहे, परंतु 1 धावेने काय होणं नाहीये. तुम्हाला आता मोठे फटके करावे लागेल. परंतु आता 2 चेंडू आणि 18 म्हणजे आता तुम्हाला एखादा नो चेंडू आला तर तुम्हाला संधी असेल षटकार मारण्याची, अन्यथा तुमच्यासाठी पर्याय खूप कमी आहेत. पाहूया कशा पद्धतीने होतं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल म्हणजे कुठेतरी देवारे संघ विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. चला पुढील टॉस होणार आहे. शेवारे अ विरुद्ध कळकवणे गाव. 2 संघांमध्ये आपल्याला सामना होताना पाहायला भेटणार. म्हणजे टॉस होणार. नो चेंडू आलेला मी आलोय, परंतु पहा थोडस वेळ वेगळी झाली. त्याची संधी नाही घेता आली. संधीचं सोनं करणं गरजेचं असतं प्रत्येक वेळेला. पाहूया पुढील आणि शेवटचा चेंडू असेल. एक चेंडू, जवळजवळ 17 धावांची गरज असेल, 16 धावांची गरज, परंतु समीकरण कुठेतरी थांबलेलं आहे. कार्पेटमध्ये सरळ चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराजित झालेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला वळूया आपण टॉसकडे. एक साईडला शेवरे संघ असेल अ, तर कळकवणे गाव दुसऱ्या साईडला असतील. विजयजी येळणेकर यांच्या हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. शेवरे संघ आहे ते एक साईडला, कळकवणे गाव संघ आहे. टेल इज द कॉल. हेड आलेला आहे. काय निवड